नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण मराठी व्याकरणावरती आज आपण चर्चा करतो. इयत्ता 10वी मराठी व्याकरण, मराठी मीडियम आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठीची ही व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण कुमार भारती या मराठीवरती चर्चा करणार आहोत. तर व्याकरणावर चर्चा करतोय. व्याकरणावरची ही अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये व्याकरणाचे सगळे घटक कव्हर होणार आहे. कारण मार्च 2023च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये व्याकरणावर आधारित जे काही प्रश्न विचारले होते ते आपण आज बघणार आहोत. तर आज 2023ची बोर्डाची प्रश्नपत्रिका बघूयात. नंतर मग दुसरी हळूहळू सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत. जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात मित्रांनो पुढे. बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला विचारला गेला होता समास. बघा पहिला प्रश्न समासावरच विचारला होता. प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ. बघा चौथ्यामध्ये अ आणि आ अशा दोन प्रश्न असतात. याच्यामध्ये चौथ्यामध्ये दोन उपप्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये पण काही उपप्रश्न असतात. तर अ मध्ये आपल्याला जवळपास व्याकरणावर आधारित कृती आहे आणि त्याच्यानंतर आ मध्ये भाषिक घटकावर आधारित कृती असतात. तर व्याकरणावर आधारित कृतीमध्ये समास हा घटक अतिशय महत्वाचा आहे. 100 आणि 101% समास या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि समास तीनच आहेत आपल्याला. द्विगु समास, त्याचबरोबर द्वंद्व समास आणि कर्मधारय समास. या तीनच समासांचा आपल्याला अभ्यास करायचा आणि यावरच जास्त प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये बघा भाजीपाला हा जो आहे हा कुठला समास आहे? तर भाजीपाला जो आहे तो समाहार द्वंद्व समास आहे. द्वंद्व समास आहे म्हणजे भाजीपाला किंवा इतर जे काही आसपास अशा प्रकारचे जे काही असतात शब्द तर त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो आणि इथे समाहार द्वंद्व आहे हा. त्याच्यानंतर कमलनयन, कमळासारखे नयन अशा प्रकारचा जो आहे हा, तर त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. कर्मधारय समास ज्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते गुणविशेषण असतं आणि दुसरं जे आहे आपण नाम आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, इथं गुणविशेषण ज्यावेळेस लागत असतं त्यावेळेस आपण म्हणतो की कर्मधारय समास. आणि द्विगु समास म्हणजे काय? ज्यावेळेस त्रिभुवन म्हणजे तीन गुणांचा समूह, ज्यावेळेस अंक येतो एखादा, पहिलं जे पद आहे त्याच्यामध्ये अंक येतो, तर त्यावेळेस संख्या विशेषण, आपण संख्या येते, संख्या विशेषण असतं पहिलं पद, तर त्यावेळेस आपला तो द्विगु समास होतो. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो आठवडा, 8 वारांचा समूह, सप्तपदी अशा प्रकारचे शब्द येतात. परंतु सध्या भाजीपाला जो आहे तो समाहार तो आहे. कमलनयन जो आहे तो कर्मधारय समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. समास या घटकावरती 2 मार्क मित्रांनो तुम्हाला फिक्स 2 पैकी 2 मार्क मिळाले पाहिजे. अशा प्रकारे छोटे छोटे प्रश्न असतात. शब्दसिद्धीमध्ये बघा मित्रांनो काय आहे की शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय? नंतर येणारा, नंतर प्रत्यय लागतं. आणि उपसर्ग म्हणजे अगोदर. म्हणजे जसं आपल्याकडे विचार आहे, विचार आहे, विचार, विचारच्या अगोदर समजा आपण इथं सु लावला तर सुविचार होऊन जातो. तर सुविचार लावला म्हणजे हा जो झाला तो उपसर्ग घटित. आणि विचारच्या पुढे विचारसरणी लावला तर विचारसरणी जो आहे, सारणी जो शब्द येईल नंतरचा, त्याला आपण म्हणू शकतो प्रत्यय घटित. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी शब्द तयार होतात. ओके. आणि अभ्यस्त म्हणजे खटपट, पटपट अशा प्रकारे जर शब्द आले तर ते अभ्यस्त शब्द. जसं प्रत्यय घटित, आता या ठिकाणी जर बघितलं दुकान, दुकान नंतर दार. बघा आपण एक काम करू, भर दिवसा. आता या ठिकाणी दिवस आहे तर दिवसाच्या अगोदर भर लागलाय म्हणजे भर दिवसा, म्हणजे भर दिवसा हा झाला तुमचा उपसर्ग घटित. भर दिवसा. ओके. भर दिवसा हा जो शब्द आहे तो तुमचा उपसर्ग घटित शब्द झाला. लाल लाल, लाल लाल हा अभ्यस्त. लाल आणि लाल लाल हा जो आहे तो तुमचा झाला अभ्यस्त शब्द. त्याच्यानंतर दुकानदार, दुकानच्या नंतर दार लागलाय म्हणजे प्रत्यय लागलाय म्हणून हा दुकानदार, दुकानदार. ओके. त्याच्यानंतर हा खटपट जो आहे तो पण अभ्यस्त शब्द, खटपट हा सुद्धा अभ्यस्त शब्द. तर हे खूप सोपं असतं शब्द ओळखणं. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, अभ्यस्त शब्द ओळखणं खूप सोपं असतं. आणि हे मार्क आपल्या हातातले आहेत. तर हे मार्क आपल्याला अजिबात सोडायचे नाहीयेत. जर आपण लाईट लावत तर हे प्रत्येक मार्क आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने. त्यानंतर पुढचा बघा, हे 2 आणि 2 4 मार्क हातातले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अ मध्ये आणखी तिसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, तो 4 मार्कांसाठी आपल्याला विचारला जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला वाक्प्रचार आहेत. आता वाक्प्रचार याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की कुठलेही 2 वाक्प्रचार आहे त्यांचा अर्थ सांगायचा आहे आणि अर्थ सांगून त्यांचा वाक्यामध्ये उपयोग आपल्याला करायचा आहे. बघा या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर इथे कान देऊन ऐकणे. कान देऊन ऐकणे म्हणजे काय बाबा? काळजीपूर्वक ऐकणे. कान देऊन ऐकणे म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे. गणिताच्या तासाला
शिक्षकांचे गणिताचा किंवा बाबा आपण म्हणू शकतो की शाळेमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. असं आपण म्हणू शकतो, सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. शाळेमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते असं आपण लिहू शकतो. वाक्यात उपयोग करत असताना हा जो तुम्हाला दिलेला आहे वाक्प्रचार मूळ त्याचाच वापर करायचा आहे. लक्षपूर्वक ऐकणे वगैरे या शब्दाचा वापर करायचा नाही, अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. कसब दाखवणे म्हणजे कर्तब दाखवणे, आपण असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की शाळेमध्ये आलेला जादूगार आपले प्रयोग कसब आपले प्रयोग दाखवण्यासाठी कसब लावत होता किंवा कसब दाखवून आपले प्रयोग दाखवत होता, अशा प्रकारे आपण तिथे वाक्यात उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंदी होणे, त्याचा वाक्यप्रचार तुम्ही उपयोग करू शकता की बाबा गणेशचा शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि तगादा लावणे म्हणजे मागे लागणे. लहान मुलगी बाहुलीसाठी आपल्या आईच्या बाहुलीसाठी लहान मुलीने किंवा बाबा सविताने बाहुलीसाठी आपल्या आईच्या मागे तगादा लावला होता. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे तुम्ही अर्थ सांगून वाक्यात उपयोग करू शकताय. ठीक आहे, तर एकंदरीत सोपे आहे. म्हणजे इथे तुम्हाला 8 मार्क पहिल्या प्रश्नामध्ये आहे, ज्याच्यामध्ये समासाला 2 मार्क आहे, शब्दसिद्धी या घटकाला 2 मार्क आहे आणि हा जो वाक्प्रचार जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क आहेत. आणि वाक्प्रचार जे आहेत ते सगळे पुस्तकामधलेच असतात. पुस्तकामध्ये प्रकरण जी काही धडे आहेत त्या धड्यांवर आधारितच असतात. ठीक आहे, पुढचा बघा, या ठिकाणी आपण महत्वाचा मुद्दा बघूयात. पुढचा चौथ्यातला आ जो आहे ज्याच्यामध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती आहे, त्याच्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा आहे जो शब्द संपत्ती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, हा एक महत्वाचा घटक असतो. तर इथे समानार्थी, डोळ्याला समानार्थी शब्द काय बाबा, नयन. ओके, झालं. त्याच्यानंतर वृक्षाला समानार्थी शब्द झाड. झालं. म्हणजे किती सोपं आहे, म्हणजे पहिली दुसरीचे हे प्रश्न आहे. इथे तुम्हाला एक पैकी 1 मार्क कसेही मिळाले पाहिजेत. त्याच्यानंतर शब्दांचे विरुद्धार्थी शब्द, वास्तवच्या विरुद्ध कल्पित किंवा अवास्तव लिहू शकता. सोयीच्या विरुद्ध तुम्ही गैरसोय लिहू शकता. तर एकदम सिंपल सोपे सोपे प्रश्न असतात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ओके, म्हणजे इथं तर या समानार्थी आणि विरुद्धार्थी म्हणजे 2 मार्क आपल्या हातातलेच असतात. त्याच्यानंतर खालील शब्दांचे वचन ओळखा किंवा वचन बदला असा प्रश्न येतो. इथं वचन ओळखायला सांगितलं. वह्या हा काय बाबा, अनेक वचन आहे. अनेक वचन, वह्या अनेक वचन. आणि त्याच्यानंतर मुलगा काय बाबा, एक वचन आहे. मुलगा एक वचनी शब्द आहे. त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थ शब्द तयार करा. तर विचार सारणीमध्ये म्हणजे तुमच्याकडे एक विचार शब्द तयार होऊ शकतो, 4 शब्द तयार होऊ शकतो. बघा, विचार 4, त्याचबरोबर रस पण शब्द तयार होऊ शकतो, त्याचबरोबर सर पण शब्द तयार होऊ शकतो. तर बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. सर झाला, सर परत झाला, रस होऊ शकतो, सर होऊ शकतो, रस होऊ शकतो. म्हणजे हा एक शब्द दिला जाईल, त्याच्यापासून तुम्हाला 2च शब्द तयार करायचे आहेत. ते 1 मार्क आपल्या हातातले असतात. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा जो प्रश्न आहे, लेखन नियमानुसार लेखन. तर इथं काय करायचं, कोणतीही 2 वाक्य, म्हणजे एकंदरीत तुम्हाला याच्यामध्ये हे वाक्य पुन्हा लिहायचं बरं का. जसं इथं गर्यारोहणाने, गर्या नसतं गिर्यारोहण असतं. मला खूप जो आहे तो उकार दुसरा असतो. म्हणजे इथं तुमच्याकडे असं पाहिजे, गिर्यारोहणाने, ओके, मला खूप महत्वाचे धडे दिले. खूप महत्वाचे धडे दिले. बरं का, धडे दिले या ठिकाणी आपण इथं म्हटलं. इथे लक्षात घ्या, हे वाक्य लिहिताना त्याच्यामध्ये पूर्णविराम वगैरे या सगळ्या गोष्टी नीट बघा. आता गिर्यारोहणाने बाबा तुम्ही 2 शब्द जे आहेत ते बदलले, ते चुकीचे होते, ते तुम्ही दुरुस्त केले. तर अशा प्रकारे तिथं खाली रेषा मारायच्यात. त्याच्यानंतर अलीकडे, आता अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा बघितला. आता अलीकडे इथं तुम्हाला दुसरी व्यालांटी पाहिजे, अलीकडे. ओके, असं पाहिजे इथे. हा, ओके. आणि एक सुरेख परदेशी सिनेमा म्हणजे सिनेमाला पहिली व्यालांटी असते, सिनेमा, असा सिनेमा पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिचं अवसान इथं पहिली वेलांटी पाहिजे. पाहून त्यानं दीपाली अशी पाहिजे, दीपालीला. ओके, दीपालीला असं या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर सरपण नीट नसलं की या ठिकाणी आपल्याला दुसरी वेलांटी पाहिजे. गड्यांची फजितीला इथं अशी आपण या ठिकाणी फजिती लिहितो, फजिती. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे बदल करून पूर्ण वाक्य आपल्याला लिहायचं आहे. तर एकदम सिंपल विषय असतो. तर इथे तुम्हाला 2 मार्क हातातले असतात. 2 वाक्य तुम्हाला, कुठलीही 2 वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत, सोडवायचे आहेत. ठीक आहे. पुढचा बघा, शेवटचा प्रश्न हा असतो की भाषिक घटकांवर आधारित मधला हा जो प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. योग्य विरामचिन्ह घालायचे आणि वाक्य पुन्हा लिहायचं.
आता याच्यात काय दिलंय, मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. आता हे वाक्य कोणतरी म्हटलंय आणि पाहिलंय हा काय प्रश्न नाहीये, तर एक सरळ विधान केलं म्हणजे इथे पूर्णविराम पाहिजे. त्याच्यात मी एवढं सगळं सांगितलं, याच्या इथं कॉमा पाहिजे कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं. म्हणजे इथे तुम्ही एक कॉमा दिला म्हणजे स्वल्पविराम दिला आणि इथं पूर्णविराम दिला, संपला विषय, एवढंच होतं. पारिभाषिक शब्द मराठी भाषेतील या ठिकाणी शब्द लिहायचे या शब्दांना. तर इथे वर्कशॉप म्हणजे काय बाबा, कार्यशाळा. वर्कशॉप मध्ये कार्यशाळा, वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा. आणि त्याच्यानंतर एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, देवाणघेवाण, देवाणघेवाण. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठीचं जे व्याकरण होतं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणावरचं जे काही घटक आहे तर त्यावर चर्चा केलेली आहे. जवळपास मित्रांनो हे 16 मार्क असतात. तर ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हातातले आहेत आणि इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची संधी असते. तर हे मार्क अजिबात सोडायचे नाही आहेत. आज आपण मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका बघितली. उद्या आपण दुसरी एक प्रश्नपत्रिका बघू. रोज एक एक व्हिडिओ व्याकरणावरचा येईल आणि ही सिरीज नीट बघा, नीट समजून ठेवा. या सिरीज मधले सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर 100% तुम्हाला या घटकामध्ये 16 पैकी 16 मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या विषयाचं व्याकरण बघणार आहोत. व्याकरणाचे संपूर्ण सराव या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. कारण आज आपण बघणार आहोत मार्च 2020च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आले होते व्याकरण घटकावरती सगळे. मित्रांनो, 16 मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. व्याकरण आणि भाषा अभ्यास हा जो कंटेंट आहे यावर आधारित जवळपास 16 मार्काचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न चौथ्यातला अ आणि आ संपूर्ण व्याकरणावर आधारित असतो. तर आज आपण एक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले सगळे व्याकरणाचे घटक बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2023च्या प्रश्नपत्रिकेत कुठले प्रश्न आले होते त्यावर चर्चा केलेली आहे. अगोदरची व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक शेअर करतो. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, पटकन व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याकडे अ, त्याच्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती आणि त्याच्यातला पहिला प्रश्न 100% समास असतो. समास या घटकावरती 2 मार्क आहेत. 101% 3 समास आहेत. कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास हे 3 समास आपल्याला समजून घेतले पाहिजे. बघा इथं काय दिलंय, योग्य जोड्या लावा. पहिला क्रमांक, सामासिक शब्द दिलेत, विद्याधन, पंचार्थी आणि समासाचे नाव.
द्विगु समास, इतरेतर दो समास का कर्मधारय समास? तर बघा विद्याधन म्हणजे विद्या हेच धन हा जो समास आहे तो कर्मधारय समास असतो. ओके. आणि पंचारथी ज्या ठिकाणी पहिलं जे काही आपल्याकडे या ठिकाणी पद असेल ते संख्या विशेषण जर येत असेल तर तिथे द्विगु समास होतो. जसं त्रिदेव, त्रिमूर्ती, त्रिकोण, चौकोन, षटकोन किंवा नवरात्री अशा प्रकारचे जर शब्द असतील तर तिथं आपण म्हणतो तो द्विगु समास आहे. तर एकदम सोपं आहे ओळखणं, तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न बघूया. तिथं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळाले पाहिजे, पण लक्षात घ्या जोड्या अशा लावायच्या नाही बरं का, अशा क्रॉस करून नाही. तर लिहायचं विद्याधन, त्याच्या समोर लिहायचं कर्मधारय समास, पंचार्थी त्याच्या समोर लिहायचं द्विगु समास, असं आपल्याला लिहावं लागतं. पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न लगेच शब्द सिद्धी, हा सुद्धा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण यावरती सुद्धा 2 मार्काचे प्रश्न आहे. त्याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द असे 3 गट पडतात. तर याच्यामध्ये बघा ज्या वेळेस प्रत्यय लागतो म्हणजे नंतर येतो एखादा शब्द, जसं दुकान असेल दुकानच्या पुढे दार लावला की दुकानदार, हा प्रत्यय घटित शब्द. विचार, विचारच्या अगोदर सु लावला म्हणजे सुविचार असं झालं. आता बिन चूक, आता हे चूक हा मूळ शब्द आहे, त्याच्या अगोदर बिन लागला म्हणजे बिनचूक म्हणजे उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे तुमचा बिनचूक हा जो शब्द आहे तो उपसर्ग घटित शब्द येणार आहे. बिनचूक हा उपसर्ग घटित शब्द. त्याच्यानंतर शेजारी पाजारी हा जो आहे अभ्यस्त शब्द. शेजारी पाजारी, शेजारी पाजारी, पटपट, वटवट, कटकट अशा प्रकारचे शब्द. दुकानदार, दार नंतर म्हणजे प्रत्यय लागलाय म्हणजे इथं दुकानदार जो आहे तो तुमचा दुकानदार हा जो शब्द आहे हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द. आणि वटवट जो शब्द आहे तो या ठिकाणी झाला अभ्यस्त शब्द झाला. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहू शकतो. एकदम सोपं आहे, जास्त काय अवघड नाही मित्रांनो. इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. इथे आपल्याला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकतात. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न काय होता. तर या परीक्षेमध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्या समोर आहे. हा जो प्रश्न आहे तो व्याकरण घटकावर आधारित कृती. बघा व्याकरणावर आधारित कृती त्याच्यामधला तिसरा प्रश्न. वाक्प्रचार, वाक्प्रचार मित्रांनो 4 मार्काला आहे आणि हे 4 मार्क हातातले आहेत. हे 4 मार्क अजिबात सोडायचे नाहीयेत, कारण बघा लक्षात घ्या वाक्प्रचार तेच रिपीट होतात. बरेचसे वाक्प्रचार रिपीट झालेले आहेत. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जितके महत्वाचे वाक्प्रचार आलेत ते सगळे वाक्प्रचार जे ते नीट करून घ्या, त्याचा नीट अभ्यास करा, कारण तेच वाक्प्रचार आतापर्यंत खूप वेळा रिपीट झालेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, याच्यात जर आपण विचार केला तगादा लागणे, लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा विचारणे, मागे लागले आपण म्हणतो ना, असं आहे. आणि मग याचा अर्थ काय बाबा, संध्या आपल्या आईकडे बाहुलीसाठी तगादा लावत होती, म्हणजे लहान मुलगी असेल ती. असं वाक्यात उपयोग करताना तुम्ही तगादा लावणे याचाच वापर करायचा. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, आश्चर्यचकित होणे. कधीही गणितात पास न होणारा गणेश वर्गामध्ये गणितात पहिला आला हे पाहून सर्व विद्यार्थी अचंबित झाले. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. कान देऊन ऐकणे म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे. ओके, तर शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते असं आपण लिहू शकतो. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय जवानांनी 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे जे काही वाक्प्रचार आहेत त्यांचे अर्थ लिहायचं, अर्थ लिहायला 1 मार्क आणि वाक्यात उपयोग करायला 1 मार्क, असे 2 मार्क आपल्याला मिळतात. 2 वाक्प्रचार लिहिले की 2 आणि 2 4 मार्क आपले होऊन जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे या ठिकाणी. प्रश्न चौथा जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित कृती. बरोबर, तर भाषिक घटकांवर आधारित कृती आहे. तर याच्यामध्ये काय आहे की पहिला मुद्दा शब्द संपत्ती. तर शब्द संपत्तीमध्ये बघा लक्षात घ्या, समूहासाठी एखादा शब्द ठरवणे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारचे असतात. तर इथे बघा पुढील शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, महिन्यातून एकदा काय प्रकाशित होतं तर मासिक. इतर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल मासिक, प्रत्येक महिन्याला प्रकाशित होते मासिक. आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे साप्ताहिक, दररोज प्रकाशित होणारे दैनिक. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. केलेले उपकार जाणणारा, जो उपकार जाणतो तो कृतज्ञ असतो. तो काय असतो? कृतज्ञ. आणि असं सुद्धा येऊ शकतं केलेले उपकार न जाणणारा तो कृतघ्न असं म्हणता येईल. त्यानंतर खालील शब्दांचे समानार्थी शब्द. वाट, वाट म्हणजे रस्ता, मार्ग, पथ आणि शक्ती म्हणजे ताकद, शक्ती म्हणजे ताकद. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य करता येईल किंवा या सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहिता येईल. ठीक आहे, पुढचा या ठिकाणी आपण प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे बघा, एकच मिनिट फक्त बघा. हा पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक
तिसरा विरुद्धार्थी शब्द. आता दुमतच्या विरुद्ध काय झालं? एकमत. दुमतच्या विरुद्ध एकमत. नापिकच्या विरुद्ध काय बाबा? सुपीक. नापिकच्या विरुद्ध काय झालं? सुपीक. तर इथं सुपीक झालं. तर हे खूपच सोपं असतं, जास्त काय अवघड नसतं. त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. बालपण, फक्त इथं बाल आणि पण नका घेऊ. बा आणि प घेऊन तुम्हाला या ठिकाणी बा प असा एक शब्द मिळेल. त्याचबरोबर ल आणि प घेऊन ल प असा सुद्धा एक शब्द आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर बा आणि न घेऊन बाण हा सुद्धा एक शब्द तयार करता येऊ शकतो. तर आपल्याला 2च शब्द तयार करायचे असतात आणि इथे सुद्धा आपल्याला चांगले मार्क मिळून जातात. बघा मित्रांनो, व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर प्रत्येकाला 16 पैकी 16 मार्क होऊ शकतात आणि ते फिक्स आहे. 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात तुम्हाला. ओके, पुढचा मुद्दा बघा. याच्यातला हा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये लेखन नियमानुसार लेखन याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला कधी कधी एखादा वाक्य दिलं जाईल, काही एक वाक्य दिलं जाईल किंवा 2-3 वाक्य दिली जातात, 4 वाक्य दिली जातात आणि त्याच्यापैकी 2 वाक्यांमध्ये काही शब्द असतात की जे शब्द चुकीचे असतात, ते दुरुस्त करून लिहायचे असतात. तर इथे बघा, आधुनिक 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 आधुनिक, कुठला आधुनिक बरोबर आहे तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. बरोबर. दीपावली 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 दीपावली, तर या ठिकाणी दीपावली कोणती बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. परीक्षा 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 परीक्षा. ओके, परीक्षा. निर्जीव 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 निर्जीव, तर हा निर्जीव या ठिकाणी बरोबर आहे. हार्दिक 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 शुभेच्छा, हा हार्दिक शुभेच्छा बरोबर, हार्दिक बरोबर आहे. आणि पुरस्कार या ठिकाणी इथे बरोबर आहे. तर हे जे ज्या सगळ्या गोष्टी आहेत खूप महत्वाचे आहेत. 4 कुठले तरी योग्य तुम्हाला जे चांगले वाटतील तर ते या ठिकाणी लिहायचे. जे चांगल्या प्रकारे येत असतील, चांगले वाटतील ते याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे येतात ते लिहायचं. त्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढे बघा, इथे जर आपण बघितलं भाषिक घटकांवर आधारित कृतीमधला हा तिसरा प्रश्न. याच्यात विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा. म्हणजे विरामचिन्ह ओळखायची आणि ओळखून त्यांची नावे लिहा. आता हे काय बाबा? प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह इथं बघा, प्रश्नचिन्ह. सगळी महत्वाची विरामचिन्हे मित्रांनो समजून घ्या. उद्गारवाचक आहे बघा, हे उद्गारवाचक चिन्ह आहे. हे उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. ओके, हे आपलं आहे उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे. आता याच्यात एक लक्षात घ्या, सर्व प्रकारची जी काही विरामचिन्ह आहे त्याच्यामध्ये पूर्णविराम, अर्धविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ही सगळी जी चिन्ह आहेत ती नीट समजून घ्या. ओके, कारण ते बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं. पारिभाषिक शब्द. ड्रामा म्हणजे काय बाबा? नाटक. नाटक. ड्रामा म्हणजे नाटक झालं. आणि त्याचबरोबर टॅक्स म्हणजे काय? कर. टॅक्स म्हणजे कर. तर अशा प्रकारे एकंदरीत मार्च 2020 ला जे काही प्रश्न आले होते ते आपण बघितलेत आणि बऱ्याचदा याच मधले बरेचसे प्रश्न आतापर्यंत रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जर काही प्रश्नपत्रिका जुन्या जर तुम्ही हाताळल्या तर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं
तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा, सगळ्या आहेत. समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठी व्याकरणावर चर्चा करतोय. व्याकरणावरची ही तिसरी व्हिडिओ आहे. या अगोदर आपण 2 व्हिडिओ बघितलेले आहेत, तर त्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या अगोदरच्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर बघा मित्रांनो, मराठी व्याकरणावरती चर्चा करत असताना आपण प्रश्नपत्रिकेवरती विचार करतोय की आतापर्यंत ज्या ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये मराठी व्याकरणावरचे जे प्रश्न आले होते तर त्यावर चर्चा करतोय. तर त्यामधली आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती नोव्हेंबर 2020ची. नोव्हेंबर 2020च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न 16 मार्काला आले होते व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर, तर त्यावर आज आपण चर्चा करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे कारण बरेचसे प्रश्न रिपीट होतात. एकदा तुम्ही हे प्रश्न बघितले की नंतर तुम्हाला बघायची गरज नाही. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर आत्ताच करा. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, हा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ. तसं बघायला गेलं तर 2 प्रश्न असतात महत्त्वाचे, 4थ्यातला अ आणि ब. अ 8 मार्कांसाठी, अ आणि आ पण 8 मार्कांसाठी. 8 आणि 8 16 मार्क आहेत. तर याच्यामध्ये अ मध्ये समास हा जो घटक आहे त्यावरती 2 मार्काला प्रश्न विचारले जातात. 3 समास आपल्याला माहिती पाहिजेत. बघा आता या ठिकाणी सामासिक शब्द महादेव आहे आणि त्याच्यामध्ये समासाचा विग्रह कसा होणार, महान असा देव. काय, महान असा देव, असा देव, महान असा देव असा विग्रह होणार. आणि हा समास कुठला, महान असा देव. म्हणजे पहिलं जे एक विशेषण, गुण विशेषण दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग आपण या ठिकाणी नाम असतं. आणि बघा याच्यामध्ये जर पहिले पद गुण विशेषण असतं आणि दुसरं पद जे आहे ते नाम असतं, त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. इथं काय म्हणणार आपण, कर्मधारय समास, कर्मधारय समास. ओके, याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर 6 कोणांचा समूह. 6 कोणांचा समूह म्हणजे कुठला झाला, षटकोन. ओके, षटकोन झाला. 6 कोणांचा समूह म्हणजे षटकोन. आणि षटकोन ज्या वेळेस पहिलं पद संख्या विशेषण येतं, संख्या म्हणजे जसं षटकोन म्हणजे 6 आलं, चौकोन म्हणजे 4 कोणाचा समूह, पंचार्थी म्हणजे 5 आरत्यांचा समूह, तर त्याला आपण म्हणतो द्विगु समूह. त्याला म्हणतो आपण द्विगु समास. द्विगु समास त्याला आपण म्हणतो. तर एकदम सिंपल आहे, एकदम सोपं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 3 समास नीट समजून घ्या. आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, शब्दसिद्धी हा घटक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर शब्दसिद्धीमध्ये काय बाबा, याच्यामध्ये अभ्यस्त शब्द, त्याचबरोबर आपण प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द या 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. यात लक्षात घ्या, रस्तो रस्ती हा काय कुठला झाला समास, हा अभ्यस्त समास झाला. रस्तो रस्ती, रस्तो रस्ती हा झाला तुमचा अभ्यस्त समास, रस्तो रस्ती. त्याच्यानंतर जमीनदार, बघा दार, जमीनच्या पुढे दार लावलेला आहे म्हणजे एक प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे जमीनदार जो आहे तो प्रत्यय घटित शब्द या ठिकाणी झाला. जमीनदार हा जो शब्द आहे तो झाला प्रत्यय घटित शब्द. त्याच्यानंतर वटवट, वटवट सारखे जे शब्द आहेत ते अभ्यस्त शब्दामध्ये येणार. अभ्यस्त, वटवट जे आहे तो अभ्यस्त झाला. आणि दयाळू, दया आणि पुढे ळू हा प्रत्यय लागलाय म्हणजे दयाळू जो आहे हा जो शब्द आहे तुमचा तो प्रत्यय घटित शब्द झाला. तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल. हे पण 2 मार्क हातातले आहेत. पहिला प्रश्न नेहमी समासावर असतो, दुसरा प्रश्न नेहमी शब्दसिद्धीवरती असतो आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तुमचा वाक्प्रचार. इथे तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4 मार्काला आहे आणि वाक्प्रचार हे तुमच्या पुस्तकामध्ये जे काही धडे आहेत त्या धड्यांमधलेच वाक्प्रचार असतात. त्याच्यामुळे बरेचसे वाक्प्रचार बोर्डाच्या परीक्षेत रिपीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला काय बाबा, अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. कधीही पास न होणारा गणेश वर्गामध्ये 60% गुण मिळवून पास झाला, हे पाहून वर्गातील सर्व मुले अचंबित झाले, असं आपल्याला म्हणता येईल. कंठस्नान घालणे हा खूप वेळा, 7-8 वेळा आले, 4-5 वेळा तरी आलेला आहे प्रश्न. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय जवानांनी सीमेवर आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. निकराने लढणे म्हणजे जिद्दीने लढणे आपण म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर मग पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. तर तुम्हाला कुठले 2 या ठिकाणी
वाक्प्रचार जे आहेत त्याचे अर्थ सांगायचे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. 4 मार्क इथं मिळू शकतात. त्याच्यानंतर चौथ्यातला अ नंतर चौथ्यातला आ जो आहे म्हणजे याच्यामध्ये भाषिक घटकावर आधारित कृती असतात, त्या 8 मार्काला असतात. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट शब्द संपत्ती. त्याच्यामध्ये पुढील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा कोण असतो? समाजसेवक. समाजसेवक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक. त्याच्यानंतर उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न. काय झाला? कृतघ्न. जो उपकाराची जाणीव ठेवत नाही तो कोण असतो? कृतघ्न असतो. आणि जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सजातीयच्या विरुद्धार्थी काय झालं? विजातीय. सजातीयच्या विरुद्धार्थी विजातीय हा शब्द होतो. आणि नापिकच्या विरुद्धार्थी शब्द होतो सुपीक. नापिकच्या विरुद्धार्थी शब्द होतो सुपीक. तर एकदम सिंपल आहे. नापिकच्या विरुद्धार्थी सुपीक आणि सजातीयच्या विरुद्धार्थी विजातीय. तर यानंतर पुढचा मुद्दा बघा. पुढे सहसंबंध आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर पुस्तक, पुस्तके. बाटली, बाटलीच्या पुढे काय? बाटल्या. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुस्तक आहे, पुस्तके म्हणजे एक वचनचं अनेक वचन झालं. तसं बाटलीचं काय होईल? बाटल्या होईल. किंवा कधी कधी डायरेक्टली वचन दिले म्हणजे शब्द दिले जातात, सांगतात की बाबा हा एक वचन आहे का अनेक वचन आहे. किंवा कधी कधी सांगितलं जातं वचन बदला. अशा प्रकारे पण प्रश्न येतात. दागिना, दागिने. वह्या, मग तो वह्या कोणाचं होतं बाबा? वही असेल तर त्या वहीचं वह्या होतं. त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. समाजकारण. आता समाजकारण वरून बघा माझ एक शब्द तुम्हाला मिळाला. माझ हा एक शब्द तयार होईल या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्याकडे माझ सोबत आपल्याकडं स आणि र आणि तो पकडून आपल्याकडे रस हा शब्द तयार होईल. किंवा त्याचबरोबर सर हा शब्द सुद्धा तयार होतो. तसं समाज आणि कारण हा शब्द सुद्धा तयार. समाज एक वेगळा शब्द होईल, कारण एक वेगळा शब्द होईल. पण इथं समाज आणि कारण नाही लिहायला सांगितले होते प्रश्नामध्ये, पण ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2च सांगितले, आपण बरेचसे शब्द तयार केलेले आहेत. अजूनही बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. किंवा मास हा शब्द सुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकतो. ओके, म्हणजे मास म्हणजेच महिना. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तर लिहिता येतात. तर खूप सोपं असतं मित्रांनो, हे सगळं जास्त अवघड करून घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर इथे बघा लेखन नियमानुसार लेखन. कोणतेही 4 शब्द आपल्याला ओळखायचे. त्याच्यापैकी योग्य शब्द म्हणजे जे काही योग्य शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. आता इथं आशीर्वाद काय बाबा योग्य आहे? हा आशीर्वाद एकदम योग्य आहे, लक्षात घ्या. हार्दिक मध्ये जर बघितलं तर हा जो हार्दिक आहे हा बरोबर आहे. पारंपरिक, पारंपरिकचा जर विचार केला पारंपरिक मध्ये हा जो पारंपरिक आहे तो बरोबर आहे. दीपावली आपल्याकडे कुठे गेली बाबा? ही दीपावली आपल्याकडे करेक्ट आहे. ऑक्सिजन नसतो, ऑक्सिजन असतो, हा ऑक्सिजन बरोबर आहे. आणि दैनंदिनी, ही दैनंदिनी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. आणि इथं तुमचा वाचन व्यवस्थित पाहिजे आणि बराचसा सराव असणं खूप गरजेचं आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. पुढे जर आपण बघितलं तर इथे चिन्ह तुम्हाला ओळखता आली पाहिजे. पुढचा जो प्रश्न आहे तिसरा आणि हा चौथा, हे शेवटचे प्रश्न आहेत. बघा, पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. म्हणजे विरामचिन्ह ओळखायचं आणि नावे लिहायचे. तर हे कुठलं विरामचिन्ह आहे? प्रश्नचिन्ह. काय बाबा? हे आपल्याकडे आहे प्रश्नचिन्ह. हे आपल्याकडचं आहे हे बाबा प्रश्नचिन्ह झालं. प्रश्नचिन्हानंतर हे काय बाबा? एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह झालं. आता इथे बघा पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द दिले जातील त्याचे मराठीत अर्थ आपल्याला लिहायचे आहेत. आता ड्रामा म्हणजे काय बाबा? नाटक. ड्रामा म्हणजे नाटक. आणि रिझर्वेशन म्हणजे आरक्षण. आरक्षण. ठीक आहे, रिझर्वेशन म्हणजे आरक्षण. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण ही नोव्हेंबरची जी प्रश्नपत्रिका आहे या नोव्हेंबरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आले होते तर त्यावर आपण चर्चा केलेली आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल. आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल. आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना
तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात, नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं, नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती या विषयावर चर्चा करतोय आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास. बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आधारित असतो. या प्रश्नाला जवळपास अ आणि आ असे मिळून 16 मार्क असतात आणि इथे तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात. तर ही आपली 4थी व्हिडिओ आहे संपूर्ण व्याकरणाच्या तयारीच्या अनुषंगाने. तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बोर्ड परीक्षा 2021 मध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या अगोदरच्या व्हिडिओज बघून घ्या. 3ही व्हिडिओमध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेल्या व्याकरणाच्या घटकावर चर्चा केलेली आहे. या सगळ्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या तर व्याकरणाचा तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज भासणार नाही, कारण यातलेच बरेचसे प्रश्न रिपीट होत असतात. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्या 4 मध्ये पहिला जो प्रश्न असतो म्हणजे अ तो व्याकरणावर आधारित कृती असतो आणि आ जो आहे तो भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतो. तर व्याकरणावर आधारित कृतीमध्ये पहिला प्रश्न हा नेहमीच समासावर विचारला जातो, हे लक्षात घ्या. 3 आपल्याकडे समास आहे. एक आहे आपण म्हणतो ना द्वंद्व समास, त्याच्यानंतर आपल्याकडे द्विगु समास आहे आणि कर्मधारय समास, असे 3 समास आहेत. तर इथं बघा सामासिक शब्द आणि आपल्याकडे समास, या ठिकाणी इथं समास जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. तर आई वडील, आता आई वडील हा कुठला समास झाला तर आई वडील हा इतरेतर द्वंद्व समास झाला. आता हा द्वंद्व समास झाला तर त्याला म्हणतो आपण इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, द्वंद्व, इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. त्याच्यानंतर पुरुषोत्तम हा कर्मधारय समास झाला, कर्मधारय. त्याच्यानंतर इथे बघा पंचपाळे, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पंच म्हणजे 5 आणि इथं त्रैलोक्य म्हणजे इथं 3 आला. म्हणजे ज्या वेळेस पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण असतं त्यावेळेस तो समास असतो द्विगु समास. म्हणजे हा झाला समास द्विगु समास, द्विगु समास, हा समास झाला द्विगु समास. हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे पण आपण लिहू द्विगु समास, द्विगु समास झालं. तर समास या घटकामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. कर्मधारय समास मध्ये कसं असतं, पहिलं पद जे आहे ते गुणविशेषण आपण म्हणतो आणि दुसरं पद जे आहे ते नाम असतं, तर त्यावेळेस कर्मधारय समास होतो. आता पुढे बघूयात आपण पुढचा मुद्दा. पुढचा जो प्रश्न आहे दुसरा, याच्यामध्ये हा नेहमी शब्दसिद्धी या घटकावर असतो. आता शब्दसिद्धी हा घटक सुद्धा सोपा आहे. त्याच्यामध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त असे 3 प्रकारचे शब्द असतात. तर याच्यामध्ये भर दिवसा, आता भर दिवसा, दिवसाच्या अगोदर भर लागला म्हणजे अगोदर ज्यावेळेस शब्द एखादा जोडला जातो त्यावेळेस त्याला आपण उपसर्ग म्हणतो, म्हणून या शब्दाला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणणार. भर दिवसा, भर दिवसा हा जो शब्द आहे आपल्याकडे झाला उपसर्ग घटित शब्द.
त्याच्यानंतर खटपट या प्रकारचे जे शब्द आहेत, त्याला आपण अभ्यस्त म्हणतो. खटपट, खटपट हा शब्द झाला अभ्यस्त शब्द. निकोप, बघा कोपच्या अगोदर नी लागला म्हणून इथे लिहितात निकोप. निकोप, निकोप हा शब्द सुद्धा आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द. आता टिकाऊ, टिकाच्या पुढे ऊ लागला म्हणून इथं म्हणणार आपण टिकाऊ. टिकाऊ हा जो शब्द आहे याला आपण म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द. तर हे ओळखणं हे अतिशय सोपं असतं, त्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, 2 पैकी 2. आता समासाचे 2 आणि शब्दसिद्धीचे 2 असे दोन्ही मिळून तुमचे 4 मार्क फिक्स आहेत. आता यातला तिसरा प्रश्न जो असतो तो आपला असतो वाक्प्रचारावर आधारित. तर वाक्प्रचार जे आहे ते साधारणतः पुस्तकामधलेच असतात आणि खूप सारे वाक्प्रचार जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला रिपीट झालेले असतात. त्याच्यामुळं हे वाक्प्रचार जर तुम्ही केले, म्हणजे काही बोर्डाच्या परीक्षा जर तुम्ही पाहिल्या सर्व, तर तुमचा वाक्प्रचाराचा प्रश्न मिटून जाईल. हा प्रश्न जो आहे तो 4 मार्काला असतो. इथं काय करायचं असतं, 4 वाक्प्रचार दिलेले असतात, तर त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 वाक्प्रचार जे आहेत ते 2 वाक्प्रचारांचे अर्थ सांगून त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. अर्थ सांगायला 1 मार्क, वाक्यात उपयोग करायला 1 मार्क, असे 2 मार्क होतात. आता खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. समीरच्या शिक्षणासाठी समीरच्या आईवडिलांनी खूप खस्ता खाल्या, असा आपल्याला वाक्यात उपयोग तिथं करता येऊ शकतो. कंठस्नान घालणे म्हणजे काय, ठार मारणे. भारतीय जवानांनी 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, अशा प्रकारे वाक्यरचना करता येईल. समरस होणे म्हणजे एकरूप होणे. विठुरायाच्या भजनामध्ये सर्व वारकरी समरस झाले, अशा प्रकारे आपल्याला म्हणू शकतात की भजनामध्ये सर्व वारकरी समरस झाले असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर याचना करणे म्हणजे आपण म्हणतो ना दया मागणे किंवा विनवणी करणे, अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो. तर याचा तुम्ही वाक्यात याचा अर्थ होऊ शकतो, याचा फक्त वाक्यात उपयोग तुम्ही करू शकताय. तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न असतात आणि वारंवार यासारख्याच वाक्प्रचार आपल्याला विचारले जातात. आता प्रश्न क्रमांक 4 आ जो आहे हा भाषिक घटकावर असतो. हा खूप सोपा असतो. याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो शब्द संपत्ती, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, वचन ओळखा या प्रकारचे प्रश्न विचारतात, किंवा एखाद्या शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर हा खूप सोपा मुद्दा असतो. बघा इथं दिले विरुद्धार्थी शब्द. आता आदरच्या विरुद्धार्थी अनादर, सुबोधच्या विरुद्धार्थी दुर्बोध, आपण म्हणू शकतो दुर्बोध. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढील शब्दांचे वचन ओळखा. आता पुस्तके काय बाबा तुमचं अनेक वचन, पुस्तके काय अनेक वचन, अनेक वचन. ओके. त्याच्यानंतर इथे बघा नदी एकटीचे म्हणून एक वचन. तर हे अतिशय सोपं आहे, इतकंसं काय अवघड विषय नाहीये. ओके. तर वचन बदला हे 4थी 5वीचे प्रश्न आहेत, याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवले पाहिजे. पुढील शब्द समूहासाठी एक शब्द. तर ह्या सगळ्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. पसरवलेली खोटी बातमी. आता जी खोटी बातमी पसरवते तिला आपण म्हणतो अफवा. अफवा. त्याच्यानंतर समाजाची सेवा करणारा समाजसेवक जो असतो तो समाजाची सेवा करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर हे पण सोपं असतं. जसं बेजबाबदारपणा, याच्यापासून आपल्याला बघा याच्यामध्ये आपल्याला एक बाब हा शब्द दिसतो आपल्याला. बाब आपण म्हणू शकतो, बाब हा एक शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर दार एक शब्द तयार होऊ शकतो, दार हा शब्द तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारे 2 शब्द झाले, आपल्याला 2च शब्द तयार करायचे. किंवा दाब असा एक शब्द तयार होऊ शकतो, दाब असा एक शब्द आपल्याला तयार करता येऊ शकतो. तर बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. ठीक आहे. तर बघा असे 2च आपल्याला तयार करायचे आहेत. 2 तयार केले झाले 1 मार्काला. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पण लेखन नियमानुसार लेखन. याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये 2 शब्द चुकीचे असतात, तर ते दुरुस्त करून ती वाक्य आपल्याला लिहायची असतात. पण इथं आपल्याला अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न दिला जाऊ शकतो. 4-4 शब्दांचा गट असेल, त्याच्यामध्ये एक योग्य शब्द नेमका कुठला आहे तो शुद्ध लेखनाच्या बाबतीत तो ओळखायचा आहे. ओके. अचूक शब्द ओळखायचा. आता दुर्भिमान, द्रभिमान असं दिसतंय, तर इथला दुर्भिमान हा शब्द बरोबर आहे. आशीर्वादचा जर तुम्ही विचार केला तर हा बघा आशीर्वाद. आता आशीर्वाद या शब्दाचा जर विचार केला, बघा इथं हा जो आशीर्वाद आहे तो आपला एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे. प्रतिबिंब बघा हा प्रतिबिंब जो आहे तो आपला बरोबर आहे. शारीरिकचा जर विचार केला तर शारीरिक मध्ये बघा इथं शारीरिक हा शब्द तुमचा बरोबर आहे. आत्मविश्वास हा शब्द अचूक आहे, आत्मविश्वास. आणि निसर्गाचा विचार केला की हा निसर्ग आपला एकदम बरोबर आहे. तर अशा प्रकारे 4च, जे 4 तुम्हाला एकदम कन्फर्म वाटतात ते 4च लिहा. ओके.
तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरांपर्यंत जाऊ शकतो. तर एकदम सोपे असतात हे प्रश्न. पुढचा जर आपण प्रश्न बघितला, कुठे गेला आपला, हा बघा, या ठिकाणी बघा, हे शेवटचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य विराम चिन्हे ओळखायचे. आता हे काय बाबा, उद्गारवाचक चिन्ह. हे कुठलं चिन्ह आहे? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह, ठीक आहे, उद्गारवाचक चिन्ह झालं. त्याच्यानंतर हा काय बाबा, पूर्णविराम आहे तुमचा, पूर्णविराम. पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम. त्याच्यानंतर पारिभाषिक शब्दांमध्ये एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. प्रदर्शन, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. इथं पारिभाषिक शब्दामध्ये काय इंग्रजी शब्द दिले जातात 2, त्याचे मराठीत अर्थ आपल्याला लिहायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. अनुक्रमणिका, क्रमणिका. इथं एक आहे की बाबा, इथं असं नाही बाबा की कुठलाही एक लिहा, कुठलेही 2 लिहा, आणि इथे सुद्धा तुम्हाला सगळेच्या सगळे लिहावेच लागतात. असं नाही की बाबा खालीलपैकी 1 सोडवा, 2 सोडवा, अशातला काही भाग नाहीये. तर एकंदरीत अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत ते नोव्हेंबर 2020च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते. सॉरी, सप्टेंबर 2021 ची प्रश्नपत्रिका बघतो इथं, चुकून नोव्हेंबर 2020 झालंय, पण ही जी प्रश्नपत्रिका आहे साधारणतः सप्टेंबर 2021 ची, ते पलीकडे थोडंसं बाय मिस्टेक झालं असेल, पण ठीक आहे. अशा प्रकारे आपण सप्टेंबर 2021च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे काही महत्वाचे प्रश्न विचारले गेले होते व्याकरणाच्या घटकावर आधारित, ते सगळे प्रश्न आपण बघितलेले आहेत. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल, आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल, आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना, तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं, तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना, तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना, तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके. तर बऱ्याच गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 10वी मराठी व्याकरणावरती. मराठी व्याकरणाची संपूर्ण रिव्हिजन मित्रांनो आपण करतोय, आणि या रिव्हिजनच्या भागातली ही 5वी व्हिडिओ आहे. आजच्या या 5व्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्च 2022ला बोर्ड परीक्षेला नेमके कोणते प्रश्न आले होते व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर, त्यावर आपण चर्चा करतोय. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि महत्त्वाची गोष्ट, या अगोदरच्या 4 व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर त्या बघून घ्या, कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या 4 प्रश्नपत्रिकांवर आपण चर्चा केलेली आहे. आणि जुन्या प्रश्नपत्रिकेमधला व्याकरणाचा घटक जर तुमचा परफेक्ट असेल तर तेच प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या नीट बघून घ्या. तर बघा, यामध्ये आपण जर बघितलं, सगळ्यात पहिला मुद्दा आपण बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये अ आणि आ असे 2 गोष्टी असतात. अ व्याकरणावर आधारित आणि आ जो आहे तो भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतो, आणि एकूण मिळून 16 मार्क असतात. तर इथे आपल्याला 16 पैकी 16 मार्क कसे मिळतील
त्याचा विचार केला पाहिजे. तर यामध्ये काय दिलंय, व्याकरणावर आधारित कृती, त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे अ मधला पहिला समासावर आधारित असतो. आता इथे काय सांगितलंय की सामासिक शब्द आणि समासाचं नाव दिलंय, तर इथं आपल्याला जोड्या जुळवायच्यात बाबा. योग्य उत्तर. तर या ठिकाणी विटू दांडू हा कुठला समास आहे? विटी दांडू, विटी आणि दांडू आपण म्हणतो. तर विटी दांडू म्हणजे विटी आणि दांडू हा इतरेतर दो समास असतो. नीलकमल म्हणजे नीलकमल, कमळासारखे नयन, मग अशा वेळेस आपला कर्मधारय समास असतो. पंचपाळे, ज्यावेळेस एखादं पद पहिलं पद संख्या विशेषण असतं त्यावेळेस तो द्विगु समास होतो. आणि भाजीपाला म्हणजे काय झाला? समाहार दोदो. भाजीपाला पण हा दोदो आहे, परंतु हा समाहार दोदो झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. तर एकदम सोपं आहे. आणि समास हा घटक जो आहे, तीनच तुम्हाला समास आहे. त्याच्यामध्ये एक द्विगु समास आहे, दोदो समास आहे आणि कर्मधार आहे, असे तीनच समास आहे. तर या तीन समासांचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला इथे पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. याच्यातला पुढचा जो प्रश्न असतो तो पुढचा प्रश्न जो आहे तो शब्दसिद्धी या घटकावर आधारित असतो आणि इथे 2 मार्क असतात. यामध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असे 3 प्रकारचे शब्द आहेत. तर पहिली गोष्ट अभिनंदन. आता अभिनंदनचा जर विचार केला तर इथं जो आहे तो अगोदर लागलाय उपसर्ग, म्हणून इथं अभिनंदन जो आहे तो उपसर्ग घटित शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. अभिनंदन हा जो आहे उपसर्ग घटित शब्द आहे. हळूहळू या प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण अभ्यस्त शब्द म्हणू शकतो. हळूहळू तो अभ्यस्त शब्दामध्ये येईल. हळूहळू अभ्यस्त शब्दामध्ये येईल. त्याच्यानंतर सामाजिक. आता सामाजिक इथं इक लागलाय शेवटी, मग हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथं याला म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द. म्हणजे सामाजिक जो आहे तो इथं जाईल. सामाजिक जो आहे तो प्रत्यय घटित शब्दामध्ये जाईल. आणि समाजला इक लागला म्हणजे सामाजिक. त्याच्यानंतर उपमुख्याध्यापक. बघा, उप हा एक उपसर्ग लागलाय म्हणजे मुख्याध्यापकाच्या अगोदर एक शब्द लागून उपमुख्याध्यापक हा शब्द तयार झालाय. म्हणजे अगोदर उपसर्ग लागलाय म्हणून उपमुख्याध्यापक जो आहे हा उपसर्ग घटित शब्द आहे. उपमुख्याध्यापक. ओके. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. तर हे खूप सोपं असतं, जास्त अवघड भाग नाही. हा खूप सोपा आहे. याच प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा म्हणजे दरवर्षी परीक्षेला येत राहतात. त्याच्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि इथे पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता याच्यानंतर बघा इथे वाक्प्रचार. वाक्प्रचाराचा जर मित्रांनो एक विचार केला ना तर वाक्प्रचार 4 मार्कांना आहे आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 4 वाक्प्रचार दिले जातात. 4 पैकी 2 वाक्प्रचारांचा वाक्यात अर्थ म्हणजे योग्य अर्थ सांगायचा आहे आणि त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा, 2च. आणि एक लक्षात घ्या, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप सारे वाक्प्रचार रिपीट झालेत. त्याच्यामध्ये इथं कंठस्नान घालणे हा प्रश्न आहे ना जवळपास 7-8 वेळा आलेला आहे माझ्या माहितीनुसार. कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार 7-8 वेळा आला असेल. पित्त खवळणे, आनंद गगनात न मावणे, हे 3 वाक्प्रचार खूप वेळा येऊन गेलेत आणि त्यातल्या हा कानोसा घेणे आहे. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका जर चाळल्या तर तुमचे वाक्प्रचार त्या जुन्या 7-8 प्रश्नपत्रिकांमधले बघितले तरी इथं तुमचे 4 पैकी 4 मार्क होतील. इथं 4 मार्क असतात. ओके. आता कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. ओके. घराच्या बाहेर येऊन कान लांब करून पाऊस येण्याचा अंदाज आमच्या कुत्र्याने घेतला. पाऊस येण्याचा अंदाज आमच्या कुत्र्याने पाऊस येण्याचा अंदाज घेतला. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. किंवा आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. गणेशचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. ज्यावेळेस तुम्ही वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस वाक्प्रचाराचाच करायचा आहे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. ठार मारणे. ओके. इथं ठार मारणे आहे. कंठस्नान घालणे म्हणजे इथं खूप आनंद होणे, खूप आनंद होणे, आनंद होणे. आणि इथे कानोसा घेणे म्हणजे आपण म्हणतो ना कानोसा घेणे याचा अर्थ अंदाज घेणे. अंदाज घेणे, अंदाज घेणे. ओके. अंदाज घेणे. आणि त्याच्यानंतर इथे खाली बघा पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे, खूप राग येणे, राग येणे. आता याच्यामध्ये यांचे वाक्यात उपयोग ज्यावेळेस आपण करतो, कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, वाक्यात उपयोग करत असताना कंठस्नान घालणे या शब्दाचा करायचा, या वाक्प्रचाराचा करायचा, त्याच्या अर्थाचा नाही करायचा. भारतीय जवानांनी सीमेवर 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले म्हणजे त्यांना ठार मारले. तर पण असं नका लिहू भारतीय जवानांनी सीमेवर 4 आतंकवाद्यांना ठार मारले असं नाही लिहायचं. 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले असं लिहायचं. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. एकाही विद्यार्थ्यांनी अभ्यास न केल्यामुळे शिक्षकाचे पित्त खवळले किंवा वर्ग शिक्षकाचे पित्त खवळले असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यांना खूप राग आला. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकताय. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आ जो हा घटक आहे
तर हा भाषिक घटकांवर आधारित असतो, ज्याच्यामध्ये शब्दसंपत्तीमध्ये बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एखादा अर्थ लिहिणे किंवा वचन बदला, वचन ओळखा, असे सोपे सोपे प्रश्न असतात. तर हे प्रश्न खूप सिंपल असतात. जसं इथं बघा, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, 1 मार्क आहे. हे हातातले असतात. आता बघा इथे जर आपण बघितलं, दुसऱ्यावर अवलंबून असलेला, त्याला आपण म्हणतो परावलंबी. एकदम सोपा विषय. जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे त्याला आपण म्हणू परावलंबी. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. जे दररोज प्रसिद्ध होते त्याला आपण दैनिक म्हणतो. वर्तमानपत्र तुम्ही वाचता, दैनिक. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा आहे की आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक. साप्ताहिक. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, मासिक. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, पृथ्वीला समानार्थी शब्द जननी, वसुंधरा, असे तुम्ही या ठिकाणी शब्द लिहू शकता. वसुंधरा, जननी, एखादा एकच लिहायचा. नभ म्हणजे आकाश, गगन. ठीक आहे. तर अशा प्रकारे समानार्थी शब्द लिहा. म्हणजे जवळपास 4थी 5वीचे प्रश्न आहेत आणि खूप सोपे आहेत. इथं पण 1 मार्क आहे, इथं पण 1 मार्क आहे. हे सगळे हातातले मार्क आहेत. मराठीमध्ये हे मार्क अजिबात सोडायचे नाही. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे सुरुवातचं झालं शेवट, सुरुवातच्या विरुद्ध शेवट, सोयीच्या विरुद्ध गैरसोय. एकदम सोपा आहे. गैरसोय, सोयीच्या विरुद्ध गैरसोय झाला. त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता एक अक्षर दिलं जातं, एक शब्द दिला जातो आणि त्याच्यामधले जी काही अक्षर आहे त्याच्यापासून आपल्याला 2 शब्द तयार करायचे अर्थपूर्ण. एक तर इथं राखण आणि दार सोडून. आता इथं बघा, एक दार सोडून, मग या ठिकाणी बघा राख हा एक शब्द तयार होईल. त्याचबरोबर खण हा शब्द तयार होईल, एक खण. दार तर नकोय ते म्हणतात, तर आपण म्हणू शकतो ठीक आहे, म्हणजे खण, राख आणि खण असे 2 शब्द या ठिकाणी आपल्याला तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला 2च करायचे, आणखी तुम्ही करू शकताय. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. हा पण सोपा प्रश्न असतो. पुढचा प्रश्न बघा, लेखन नियमानुसार लेखन. आता इथे शब्दांचे गट दिले, 4 शब्दांचे असे गट दिले 6. तर यापैकी कुठलेही 4 शब्द आपल्याला ओळखायचे. तर इथं बघा, दुर्मिळ. तर याच्यामध्ये हा जो दुर्मिळ आहे हा आपला योग्य शब्द आहे. पिढीचा विचार केला तर बघा, ही जी पिढी आहे ही पिढी बरोबर आहे. कुटुंबाचा जर विचार केला तर बघा, हे आपलं पहिलं जे कुटुंब आहे हे आपलं बरोबर आहे. आशीर्वाद बघा, आशीर्वाद अशा प्रकारे आपण आशीर्वाद लिहितो. उज्ज्वल अशा प्रकारे लिहिलं जातं. आणि सामूहिक हा शब्द आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तर एकंदरीत हे शब्द आपल्याला ओळखायचे, 4 कुठले तरी योग्य शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजे. ठीक आहे. 6 दिले, 6 पैकी 4च ओळखायचे, काय जास्त मोठं काम नाहीये. आणि इथे 2 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात, 2 पैकी 2. पण एक लक्षात घ्या, मागच्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातलेच बरेचसे रिपीट होतात प्रश्न याच्यामध्ये सुद्धा. कारण कुटुंब येऊन गेलाय, आशीर्वाद हा खूप वेळा येऊन गेलाय. ओके, जास्तीत जास्त वेळा हा आशीर्वाद हा शब्द येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बघावं लागेल, जुन्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील आणि त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांवरतीच आपण व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या बघून घ्या, त्याच्यातून तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके. बघा पुढचा मुद्दा. तर बघा, यानंतर पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 2 विरामचिन्ह देतात आणि 2 पैकी आपल्याला दोन्हीच्या दोन्ही नावं लिहायची असतात. हा जर बघितलं तर हे काय बाबा, स्वल्पविराम. इथे हे आपल्याकडे विरामचिन्ह जे आहे ते स्वल्पविराम आहे आणि खाली जे आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह. तर इथं आपण म्हणू शकतो स्वल्पविराम आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह. ओके, दुहेरी अवतरण चिन्ह. तर अशा प्रकारे सोपंच असतं. त्याच्यानंतर आपल्याला पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, तर त्या शब्दांचे अर्थ लिहायचे. तर 2 इंग्रजी शब्द दिले जातात, त्यांचे मराठीत अर्थ लिहायचे. जसं युनिट म्हणजे घटक आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर ऍक्शन म्हणजे कृती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे खूप सोपे प्रश्न असतात, याच्यात काही इतकंसं अवघड नसतं आणि बऱ्याचदा शब्द जे आहेत ते बऱ्याचदा रिपीट होतात. त्यामुळे जुन्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळू शकतात. तर एकंदरीत लक्षात घ्या, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2022 या बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आले होते ते आपण बघितलेत. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं
तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी मराठी या विषयावरती, कुमार भारती या विषयावर चर्चा करतोय. त्यामधलं व्याकरण जो घटक आहे, व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर विचारले जाणारे प्रश्न आहे, याची आपली तयारी चालू आहे आणि या तयारीमधली ही 6वी व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2022 मध्ये जे बोर्डाला प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आज आपण बघणार आहोत. तर या अगोदरच्या 5 व्हिडिओमध्ये आपण इतर 5 प्रश्नपत्रिका बघितल्या होत्या आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्नपत्रिका निवडले आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरण आणि भाषा अभ्यास घटकावर जे प्रश्न विचारले होते त्यावर चर्चा केली. त्यामुळे ही व्हिडिओ आणि या अगोदरच्या व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे. या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4थ्यातला अ मध्ये एकूण 3 महत्त्वाचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. एकूण 8 मार्काचे प्रश्न असतात अ मध्ये आणि आ मध्ये 8 मार्क. एकूण 16 मार्काला हा चौथा प्रश्न असतो आणि इथे तुम्हाला 16 पैकी 16 मार्क आरामात मिळू शकतात. तर पहिला जो प्रश्न आहे तो समास या घटकावरच आधारित असतो. तर पुढील सामासिक शब्दांचा समास ओळखा. तर हे जे काही सामासिक शब्द दिलेत यांचा समास ओळखायचा आहे. तर विद्याधन हा कर्मधारय समास आहे, कर्मधारय समास. तर ज्याच्यामध्ये पहिलं एक पद जे आहे ते विशेषण असतं आणि एक पद बघा नाम असतं. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. ज्यावेळेस पहिलं पद गुणविशेषण असेल, संख्या विशेषण असेल पहिलं पद, संख्या, त्रैलोक्य म्हणजे 3 लोकांचा समूह, तर 3 ही संख्या आली म्हणजे त्यावेळेस तुमचा जो समास होतो तो द्विगु समास होतो, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आई वडील म्हणजे आई आणि वडील, म्हणजे ज्यावेळेस आई वडील, पालापाचोळा किंवा राम श्याम अशा प्रकारचे जे शब्द असतात, बरे वाईट, तर त्याला आपण म्हणतो द्वंद्व समास. आणि त्याच्यामध्ये सुद्धा समाहार, वैकल्पिक आणि इतरेतर द्वंद्व अशा प्रकारचे बरेचसे प्रकार असतात. तर इथं आई वडील जो आहे तो इतरेतर द्वंद्व समास आहे. इतरेतर द्वंद्व समास आपण म्हणू शकतो, इतरेतर द्वंद्व समास. आणि केर कचरा जो आहे तो समाहार द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आहे, द्वंद्व समास आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे घटक जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि इथे तुम्हाला साधारणतः आउट ऑफ मार्क मिळू शकतात. इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. इथे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. 3च समास आहे, 3 समासांचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर पुढे शब्दसिद्धी हा घटक खूप सोपा आहे, ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे शब्द आहेत आपल्याकडे: प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. ओके, तर इथे आपल्याला प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द या 2 शब्दांचा जो काही या ठिकाणी तक्ता दिलाय हा पूर्ण करायचा आहे. आता बेफिकीर, फिकीरच्या अगोदर बे लागलाय म्हणजे इथं उपसर्ग लागलेला आहे, बरोबर ना. बेफिकीर इथं उपसर्ग लागला म्हणून बेफिकीर हा जो शब्द आहे हा शब्द तुमचा झाला उपसर्ग घटित शब्द.
गुलामगिरी, गुलामच्या नंतर गिरी हा प्रत्यय आलाय म्हणून गुलामगिरी जो आहे तो प्रत्यय घटित शब्द येईल. गुलामगिरी, गुलामगिरी. त्याच्यानंतर अभिमान, बघा अभिमानच्या अगोदर अ लागला म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द तुमचा. अभिमान जो आहे, अभिमान उपसर्ग घटित शब्द. आणि चढाई, ई जो आहे तो एक प्रत्यय लागलाय म्हणून चढाई जो आहे तो प्रत्यय घटित शब्द आहे. तर अशा प्रकारे हे ओळखता आलं पाहिजे. एकदम सोपं आहे. इथे पण तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. तर हे खूप सोपे आहेत आणि बऱ्याचदा प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल. आणि वाक्प्रचार हा घटक 4 मार्कांसाठी, इथे 4 मार्कांसाठी प्रश्न असतात. एकूण 4 वाक्प्रचार दिले जातील. 4 पैकी 2 वाक्प्रचारांचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. म्हणजे नुसताच अर्थ नाही सांगायचा तर वाक्यात उपयोग करायचा आहे. इथे काय दिले, खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. आपण म्हणतो ना खूप कष्ट उपसणे. बघा खूप कष्ट उपसणे, कष्ट उपसणे, उपसणे म्हणजे रामच्या शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी खूप खस्ता खाल्या, आई वडिलांनी खस्ता खाल्या असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे, करणे बरोबर. सुरुवात करणे म्हणजे सचिनने बाबा नवीन दुकान टाकून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे, खूप राग येणे, राग येणे हा खूप वेळा येऊन गेलेला वाक्प्रचार आहे. आणि त्याचबरोबर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे हा सुद्धा खूप वेळा येऊन गेलेला वाक्प्रचार आहे. खूप राग येणे म्हणजे काय, वर्गामध्ये एकाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही हे पाहून शिक्षकाचे पित्त खवळले असं आपण म्हणू शकतो. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, भारतीय जवानांनी सीमेवर 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस ठार मारण्याचा नाही करायचा, ठार मारणे नाही तर कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा उपयोग करायचा आहे. ओके, एवढं लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे आहेत. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळा बघा खस्ता खाणे, पित्त खवळणे, कंठस्नान घालणे हे वाक्प्रचार खूप जास्त वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले. ठीक आहे, पुढे बघा पुढचा मुद्दा आहे शब्द संपत्ती म्हणजे भाषिक घटकांवर आधारित कृती. हा सुद्धा घटक जो आहे तो साधारणतः 8 मार्काला आहे. भाषिक घटकांवर आधारित कृती. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो शब्द संपत्ती, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर शब्द समूहासाठी एखादा शब्द निवडा, त्याचबरोबर वचन बदला, अशा प्रकारचे शब्द असतात, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर ते सोपे असतात खूप. इथं काय विचारलं, पहिला जो मुद्दा आहे शब्द संपत्ती, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की समानार्थी शब्द. आता आजर्वला समानार्थी शब्द म्हणजे विनंती, आजर्व म्हणजे विनंती आपण म्हणू शकतो. ओके, विनंती. त्याच्यानंतर नभ म्हणजे आकाश, गगन. ओके, समानार्थी शब्द सोपं असतं. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी बघा, या ठिकाणी ज्ञानी म्हणजे अज्ञानी, ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी हा शब्द येईल. त्याच्यानंतर रिता जो आहे म्हणजे रिकामा, त्याच्या विरुद्ध भरलेला. ओके, रिता म्हणजे रिकामा आणि रिकामाच्या विरुद्ध भरलेला अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघा म्हणजे सोपेच आहे. समानार्थी आणि विरुद्धार्थी हे आपण 4थी 5वी पासून, 1ली पासून या प्रकारचे शब्द बघतोय आणि हे सोपं असतं खूप. पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये वचन बदला. बघा कधी कधी वचन ओळखा हा प्रश्न येऊ शकतो आणि कधी कधी वचन बदला असा सुद्धा प्रश्न येतो. वचन बदला, आता पाने, पान एक वचन आहे, त्याचं अनेक वचन पाने करायचं. वही एक वचन आहे, अनेक वचन वह्या करायचं झालं. म्हणजे वचन बदलायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. किंवा कधी कधी म्हणतील की बाबा वचन ओळखा, वचन ओळखा म्हटलं असतं तर मग पानचं एक वचन आलं असतं, वही पण एक वचन होतं. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. मग यांच्यापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. पहिली गोष्ट बघा, विनायक पासून हा नायक हा एक शब्द तयार होऊ शकतो आपल्याकडे. नायक सोबत तुमच्याकडे या ठिकाणी वी आणि क घेऊन विक हा शब्द तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारे असे शब्द तयार होतात. किंवा ना आणि क घेऊन तुमच्याकडे ना क हा शब्द सुद्धा तयार होऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे शब्द तयार करायचे. 2 शब्द तयार करायला 1 मार्क आहे, एका शब्दाला अर्धा मार्क. तर हा पण सोपा प्रश्न असतो, प्रश्नाचंच उत्तर येतं. पुढचे बघा प्रश्न, लेखन नियमानुसार आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय की 4 आपल्याकडं एकंदरीत शब्द असतात. तर त्या 4 शब्दांमधून एक शब्द जो आहे तो आपला योग्य शब्द असतो, तो आपल्याला निवडायचा आहे. आणि एकूण 6 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 4 सोडवायचे. तर इथं पुनर्रचना जर आपण बघितलं तर हा पुनर्रचना हा शब्द आपला बरोबर आहे. क्रीडांगण जर आपण बघितलं तर क्रीडांगण आपला पहिलाच क्रीडांगण हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. अभिव्यक्तीचा विचार केला तर आपण म्हणतो अभिव्यक्ती, बघा इथे ही अभिव्यक्ती जी आहे ती आपली बरोबर आहे.
पुनर्विवाह या शब्दाचा जर तुम्ही विचार केला तर पुनर्विवाह बघा हा शब्द जो आहे पुनर्विवाह हा बरोबर आहे. आणि कौटुंबिकचा विचार केला तर बघा हा कौटुंबिक आपला बरोबर आहे. आणि ऐतिहासिक आपला इथे हा ऐतिहासिक बरोबर आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात आणि सोपा प्रश्न असतो हा खूप. ओके, आता आपण पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे विरामचिन्हे. बघा विरामचिन्हे या शब्दात याच्याकडे जाऊयात आपण. विरामचिन्हे बघा पुढचा प्रश्न. विरामचिन्हे बघा, विरामचिन्हे आपल्याला ओळखायचे आणि ओळखून आपल्याला त्या चिन्हे कुठले ती लिहायचे. आता इथे बघा हा स्वल्प विराम आहे, स्वल्प विराम आहे. ओके, त्याच्यानंतर हा काय बाबा अर्धविराम आहे, अर्धविराम. ओके, झालं, एकदम सोपं आहे. एकदा लक्षात घ्या, सर्व विराम चिन्हे जी आहेत, प्रत्येक विराम चिन्हे जे आहेत त्यांची लिस्ट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा पूर्णविराम असेल, अर्धविराम असेल, स्वल्पविराम असेल, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, ही सगळी चिन्ह जी आहेत त्यांची लिस्ट काढा आणि ती सगळी चिन्ह नीट समजून घ्या, कारण परीक्षेला हे येतं बऱ्याचदा. त्यानंतर पारिभाषिक शब्द. आता यार्ड म्हणजे आपण म्हणतो आवार, यार्ड म्हणजे आवार. पारिभाषिक शब्दामध्ये जर तुम्ही एक पाहिलं तर जवळपास इंग्रजी शब्द असतात, 2 इंग्रजी शब्द आपल्याला दिले जातील. तर त्या 2 इंग्रजी शब्दांचे आपल्याला मराठीत अर्थ लिहायचे असतात. तर बऱ्याचदा टॅक्स हा शब्द भरपूर वेळा आलेला आहे. टॅक्स म्हणजे कर आपण म्हणतो, हा शब्द सुद्धा बऱ्याच आलेला आहे. टॅक्स असेल, एक्झिबिशन असेल, यांसारखे काही शब्द असेल की जे खूप वेळा रिपीट होतात. त्याच्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला एक अंदाज येईल की बरेच प्रश्न रिपीट झाल्यात आणि तुमची तयारी सुद्धा त्या अनुषंगाने खूप चांगली होईल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी मराठीवरती, मराठी कुमार भारती, आणि त्यातलं व्याकरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, व्याकरण या घटकावर जवळपास 16 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास. परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 4 जो आहे, 4थ्यातला अ जो आहे तो व्याकरण घटकावर आधारित असतो, जो 8 मार्काला असतो. आणि आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित असतो, ज्याला 8 मार्क असतात. असे 16 मार्क 80 पैकी आपल्या हातात आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 16 पैकी 16 मार्क पडू शकतात. त्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बोर्ड परीक्षा 2023 जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते व्याकरण आणि भाषिक घटकांवरती, ते सगळे प्रश्न आपण बघणार आहोत. या अगोदर मित्रांनो ही 7वी व्हिडिओ आहे. या अगोदर आपण 6 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांवर चर्चा केली
आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघा, कारण जर तुम्ही या 8 व्हिडिओ बघितल्या, म्हणजे ही 7 आणि नंतर एक 8वी असेल, एवढ्या 8 व्हिडिओ बघितल्या की व्याकरणाची तुम्हाला कसलीच तयारी करायची गरज नाही, दुसरा व्याकरणाचा काहीच अभ्यास करायची गरज नाही मित्रांनो. त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ महत्त्वाच्या आहेत. आधीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर बघा मित्रांनो, प्रश्न या ठिकाणी पहिला आपण बघूयाच, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक नाही केलं मित्रांनो अजून व्हिडिओला, तुम्ही करून टाका लाईक, आणि नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका. तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये आपल्याला पहिला प्रश्न नेहमी समास असतो, नेहमी समास असतो. कधी कधी समास ओळखा, कधी कधी अशा प्रकारे तक्ता येतो. तर बघा इथं काय दिलंय, जोड्या लावा. कधी कधी समास ओळखायला सांगितलं जातो, कधी कधी जोड्या लावायला सांगितलं जातात. आता इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर सामासिक शब्द आणि समासाचे नाव. आता पंचपाळे या ठिकाणी लक्षात घ्या, पंच म्हणजे 5 समजा. ज्यावेळेस पहिलं पद संख्या विशेषण असते, कधीही पहिलं पद संख्या विशेषण असेल तर तो द्विगु समास होतो. पहिलं पद संख्या विशेषण असेल तर हा जो समास आहे तो द्विगु समास होतो. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर कृष्ण अर्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन असं जर असेल तर या ठिकाणी हा दो समास होतो. एवढं लक्षात घ्या. दोन्ही पदांना या ठिकाणी समान एक बाबा त्यांना हे आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की इथे दो समास होतो. आता पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो समास आहे, आणि या ठिकाणी दुसरा जो आहे तो शब्दसिद्धी. दुसरा शब्दसिद्धी बघा, 3 प्रकारचे शब्द, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द. यातले अभ्यस्त ओळखणं खूप म्हणजे सोपे असतात. हे लुटू लुटू अशा प्रकारचे शब्द म्हणजे अभ्यस्त. प्रत्यय म्हणजे ज्यावेळेस प्रत्यय लागतो, जसं इथं सामाजिक म्हणजे समाजच्या पुढे एक लागला म्हणजे सामाजिक. त्याचप्रमाणे झोपाळू आणि सामाजिक हे 2 प्रत्यय घटित शब्द आहे. म्हणजे जसं झोपाळू, मग इथं आपण लिहू शकतो बाबा झोपाळू, झोपाळू हा शब्द आपण या ठिकाणी लिहिला की बाबा झोपाळू जो शब्द आहे तो प्रत्यय घटित. अतिरेक, अति हा उपसर्ग लागलाय म्हणजे अगोदर, म्हणजे अतिरेक हा उपसर्ग घटित शब्द आहे. अतिरेक, अतिरेक हा झाला उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर लुटू लुटू हा अभ्यस्त शब्द. लुटू लुटू, लुटू लुटू लुटू, लुटू लुटू हा झाला तुमचा अभ्यस्त शब्द. आणि सामाजिक हा झाला प्रत्यय घटित शब्द. तर इथे लिहू शकतो सामाजिक, सामाजिक प्रत्यय घटित शब्द. तर अशा प्रकारे आपण हे ओळखू शकतो. आणि इथे पण तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. म्हणजे शब्दसिद्धी 2 आणि समास 2 हे 4 मार्क आहे ना तुमच्या खिशातले. हे 4 मार्क जे आहेत ते अजिबात सोडायचे नाही, आणि या 4 पैकी 4 मार्क आपल्याला पडलेच पाहिजेत. ठीक आहे, पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, व्याकरणावर आधारित कृतीमधला वाक्प्रचार. मित्रांनो वाक्प्रचार हा जो आहे ना, तुम्हाला एक सांगतो, वाक्प्रचार डबल येतात. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना, तगादा लावणे आणि आनंद गगनात मावणे आणि खस्ता खाणे हे आतापर्यंत 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेत आलेले आहेत. आणि मी तर म्हणतो या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेत यापैकी एखादा पण येऊ शकतो. खूप सारे जे काही या ठिकाणी वाक्प्रचार आहेत ते रिपीट झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही 8 प्रश्नपत्रिका बघितल्या ना जुन्या, त्याच्यातलेच वाक्प्रचार येणार आणि आपल्याला 2च लिहायचे असतात. त्याच्यामुळे हे सगळे वाक्प्रचार केले की तुमचे 4 मार्क तुमच्या खात्यात जमा झाले मराठीचे. त्याच्यामुळे इथे आउट ऑफ मार्क पडू शकतात. याच्यामध्ये मुग्ध होणे म्हणजे काय? मुग्ध होणे याचा अर्थ आहे मन गुंग होणे. आपण काय म्हणतो, मन गुंग होणे, मन गुंग होणे. तर गुंग होणे. आता ही सगळी गोष्ट एक लक्षात घ्या की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याचा वाक्यात उपयोग करता, 2 मार्क आहे. 1 मार्क अर्थ सांगण्याला आणि 1 मार्क वाक्यात उपयोग करायला. आता या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, माथेरानवरील पावसाचे सुंदर दृश्य पाहून मन गुंग झालं, किंवा सीता खूप छान गाणं म्हणत होती आणि ते गाणं ऐकून सर्व प्रेक्षकांचे मन गुंग झाले. तर अशा प्रकारे आपल्याला मन गुंग होणे असं नाही, मन गुंग झाले असं नाही म्हणायचं, तर मुग्ध होणे या असं आपल्याला म्हणायचं की बाबा सीता स्टेजवर येऊन गाणं, सीता गीता बबिता काय लिहिलं तरी चालेल, सीता व्यासपीठावर येऊन सुंदर गाणं सीताने म्हटलं आणि ते गाणं ऐकून सर्व प्रेक्षक मुग्ध झाले, किंवा माथेरानवरील नयन रम्य दृश्य पाहून आम्ही सर्वजण मुग्ध झालो. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे, खूप कष्ट उपसणे, खूप कष्ट उपसणे. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. तर एक लक्षात घ्या, खस्ता खाणे खूप कष्ट उपसणे म्हणजे आपण म्हणू शकतो याचा वाक्यात उपयोग करताना खस्ता खाणेचाच करायचा आहे. म्हणजे रमेशच्या आई वडिलांनी रमेशच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर तगादा लागणे म्हणजे काय की बाबा एखाद्या गोष्टीची सतत विचारणा करणे. परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्यावर बाबा म्हणाले होते सायकल घेईल, आणि आता रमेशने बाबांच्या मागे सायकलसाठी तगादा लावायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळं
गणेशचा आनंद गगनात मावत नव्हता. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर खूप सोपं असतं हे वाक्प्रचार. तर इथे तर 4 मार्क, म्हणजे हे 8 मार्क ना मित्रांनो आपल्या हातातले, तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामध्ये समास 2 मार्क, शब्दसिद्धी 2 मार्क आणि हे 4 मार्क, असे 8 मार्क मित्रांनो एकदम ऍडव्हान्स मध्ये तुमच्यासाठी आहेत. यानंतर पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर प्रश्न चौथा झाल्यानंतर आता या ठिकाणी चौथ्यातला अ नंतर चौथ्यातला आ 8 मार्कांसाठी, ज्याच्यामध्ये भाषिक घटकांवर आधारित प्रश्न असतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे ना शब्द संपत्ती, हा घटक खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला बघा ना, याच्यातला पहिला प्रश्न आहे की पुढील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. याच्यामध्ये बघा बऱ्याच गोष्टी असतात. एक तर शब्द समूहासाठी एक शब्द लिहा, वचन बदला, लिंग बदला, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की समानार्थी शब्द लिहा, विरोधार्थी शब्द लिहा. अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न असतात. तर इथं शब्द समूहासाठी आता समाजाची सेवा करणारा कोण असतो बाबा? समाजाची सेवा करणारा समाजसेवक आपण म्हणू शकतो. समाजसेवक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक असतो, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर ज्याला कोणी नाही, कोणी शत्रू नाही, ज्याला कोणीच शत्रू नाही तो अजात शत्रू, अजात शत्रू आपण म्हणतो. ज्याला कोणी शत्रू नाही तो अजात शत्रू. आणि त्याच्यानंतर संपादन करणारा संपादक, संपादन करणारा संपादक असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर एकदम सिंपल विषय. तर अशा प्रकारे हे शब्द समूहासाठी अर्थ एखादा हे लिहिणं, अर्थ लिहिणे, म्हणजे शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहिणे आणि कोणतेही 2 लिहायच्यात. एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क, अर्धा अर्धा करून असे 2 मार्क मिळतील. इथं पुढील शब्दाचे कमीत कमी 2 समानार्थी शब्द लिहा. आता याच्यामध्ये वारा, आता वारा या शब्दाचे समानार्थ बघा, पवन, पवन आणि वात असे आपण 2 समानार्थी शब्द लिहू शकतो वारा. किंवा या ठिकाणी 2 वेगवेगळे शब्द दिले जातील, त्या दोघांचे समानार्थी शब्द लिहा, अशा सारखा सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी आपल्याला आहे वचन बदला. आता वचन बदला तसं बघायला गेलो तर एक सोपं आहे. आता याच्यामध्ये कधी कधी वचन बदलाचा प्रश्न येतो किंवा कधी कधी वचन बदला किंवा त्याचे वचन लिहा असा पण प्रश्न येतो. आता इथं स्त्री, स्त्री लिहिताना बघा स्त्रिया, स्त्रिया आपण या ठिकाणी असं लिहितो स्त्रिया. ओके, स्त्री लिहिल्यानंतर इथं स्त्रिया. त्याच्यानंतर कवी, कवी एक वचन आणि अनेक वचन पण कवीच म्हणतो, बरोबर. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर हे खूप सोपं असतं. आता या वातावरण, एक तर वरण पण शब्द तयार होऊ शकतो, वरण, वरण भात. त्याच्यानंतर या ठिकाणी वा आणि र घेऊन वार तयार होऊ शकतो. त्याचबरोबर रवा होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याकडं आपण म्हणू शकतो का रण हा शब्द सुद्धा होऊ शकतो. रण हा एक शब्द सुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकतो. आणि त्याचबरोबर ताण असा हा एक शब्द सुद्धा तयार होऊ शकतो, ताण. तर यापैकी कुठले 2 लिहायचे मित्रांनो. बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. किंवा ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारे किंवा ताव हा शब्द सुद्धा तयार होऊ शकतो अशा प्रकारे, किंवा असे शब्द तयार होऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. त्याचबरोबर वनवा बघा, वा असे शब्द सुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकतात. चला पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लेखन नियमानुसार लेखन, म्हणजे याच्यामध्ये बघा 2 गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट, कधी कधी काही वाक्य दिली जातील, त्याच्यामध्ये काही शब्द जे आहेत ते अशुद्ध असतील, ते शुद्ध करून लिहा. किंवा आता इथं 4 शब्दांचे गट दिलेले आहेत, 6 प्रश्न आहेत. त्याच्यातले एक जो आहे तो शब्द जो आहे तो बरोबर आहे, तो शुद्ध आहे आणि बाकी सगळे अशुद्ध शब्द आहेत. याच्यातला जो शब्द जो आहे अचूक शब्द आपल्याला ओळखायचा. तर याच्यामध्ये पहिली जर तुम्ही बघितलं तर गृहस्थ, गृहस्थ हा जो शब्द आहे तो अचूक असतो. कौटुंबिक मध्ये हा कौटुंबिक अचूक असतो. समीक्षा ही आपली समीक्षा बरोबर आहे. माहितीचा जर विचार केला तर ही माहिती आपली बरोबर आहे. दीपावलीचा जर विचार केला तर ही दीपावली आपली बरोबर आहे. आणि याच्यानंतर एक लक्षात घ्या, ही दीपावली बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अभिनंदन कुठला शब्द बरोबर आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून दाखवा, सांगा की बाबा अभिनंदन नेमकं चौघांपैकी कुठलं अभिनंदन बरोबर आहे. पहिलं, दुसरं, तिसरं बघा, ABCD. समजा पहिला असेल तर 1 लिहा, दुसरा असेल तर 2 लिहा, तिसरा असेल तर 3 लिहा, चौथा असेल तर 4 लिहा. कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा. ठीक आहे. पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो काय, विरामचिन्ह. इथं बघा 2 गोष्टी. कधी कधी काही विरामचिन्ह दिली असतात, ती विरामचिन्ह लिहायची बाबा. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह दिले असतील, त्यांची फक्त नावं लिहायची. आणि आता या ठिकाणी काय आलं की हे वाक्य जे आहे याच्यामध्ये चुकीची विरामचिन्ह वापरलेली आहेत. तर याला योग्य करून लिहा. तर ते म्हणाले, ते म्हणाल्यानंतर इथं अर्धविराम आहे, अर्धविराम कधीच नसतो. तर ते म्हणाले, एखादा व्यक्ती जर म्हणाला असेल तर समजा ते म्हणाले, ते म्हणाल्यानंतर कधी या ठिकाणी स्वल्पविराम असतो, हे लक्षात घ्या. हा स्वल्पविराम असतो ते म्हणाल्यानंतर. आणि ते काय म्हणालेले आहेत त्याला आपण नेहमी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. ते म्हणजे तो जो ठराविक व्यक्ती आहे तो काय म्हणालेला आहे ते नेहमी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. लक्षात नाही आलं काय बाबा, लक्षात नाही आलं, लक्षात
नाही आलं, लक्षात नाही आलं. ओके, लक्षात नाही आलं या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे दुहेरी अवतरण चिन्ह आणि इथं पूर्णविराम हा देणं गरजेचं आहे. इथं आपल्याकडं अशा प्रकारचं हे उद्गारवाचक चिन्ह नसेल तर लक्षात नाही आलं पूर्णविराम असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. आता या ठिकाणी युनिट, इथे एक लक्षात घ्या, पारिभाषिक शब्द सुद्धा खूप सारे पारिभाषिक शब्द ते रिपीट झालेले आहेत. एक्झिबिशन हा आणि युनिट हे शब्द सुद्धा खूप वेळा आलेले आहेत. युनिट म्हणजे आपण म्हणू शकतो घटक आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. एक लक्षात घ्या, पुस्तकाच्या मागे काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत, बऱ्याचदा त्याच्यातलेच येतात, त्याच्यामुळे ते सुद्धा एकदा आपण बघून जाणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण ही एक प्रश्नपत्रिका बघितली जुलै 2023 ची. जुलै 2023च्या या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते प्रश्न क्रमांक 4 मध्ये ते सगळे आपण बघितलेले आहेत. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका, असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली, तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं, नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी मराठी व्याकरणावरती आणि व्याकरणावरची ही आपली 8वी व्हिडिओ मित्रांनो, शेवटची बोर्डाची प्रश्नपत्रिका. बघा मित्रांनो, या अगोदर आपण 7 व्हिडिओ बनवलेले आहेत. 7 व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो. या 7ही व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरण घटक आणि भाषिक घटकावर विचारलेले सगळे प्रश्न बघितलेत. या 8 प्रश्नपत्रिका बघितल्या की तुमचा व्याकरणाचा प्रश्नच मिटला असं समजा, कारण सगळे प्रश्न रिपीट होत राहतात. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, संपूर्ण बघा आणि नंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वरती ज्या तुम्हाला व्हिडिओ दिसतील त्या तुम्ही बघू शकताय. बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्ण तयारीच्या अनुषंगाने ही व्हिडिओ आहे. मार्च 2024च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे व्याकरण घटकावर आधारित प्रश्न विचारले होते ते सगळे आज आपण बघतोय. तर बघा या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं मला या ठिकाणी दिसतात पण लाईक खूप कमी आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन पटकन दाबून टाका. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आपल्याकडे पहिला जो प्रश्न आहे 4थ्यातला अ जो आहे, या ठिकाणी बघा ना प्रश्न 4थ्यातला अ. चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, अ आणि आ. अ जो आहे तो व्याकरण घटकासाठी 8 मार्क, आ जो आहे तो भाषा अभ्याससाठी 8 मार्क, असे 16 मार्क. इथे कुठलाही विद्यार्थी असू दे त्याला 16 पैकी 16 मार्क पडू शकतात. एकदम सिंपल आहे. बघा आता आपण बघूया, तुमच्या लक्षात येईल. आणि याच्यातला पहिला प्रश्न हा नेहमी समासावर आधारित असतो. याच्यामध्ये कधी जोड्या लावा, कधी समास ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आता इथं जर बघितलं 3 भुवनांचा समूह. लक्षात घ्या, ज्यावेळेस पहिलं पद गुणविशेषण येतं त्यावेळेस तो
द्विगु समास होतो. कधीही गुणविशेषण आलं पहिलं पद की तो द्विगु समास होतो. पुरुषोत्तम हा बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न. पुरुषोत्तम हा कर्मधारय समास. तर एकदम सिंपल आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे बघूया त्या ठिकाणी पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर शब्दसिद्धी हा घटक आहे. शब्दसिद्धी घटक खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे शब्द आहेत, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द. तर इथे पण 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळू शकतात. बघा या ठिकाणी बिन चूक, चूकच्या अगोदर बिन लागलाय, त्याच्यामुळे ज्यावेळेस अगोदर एखादा शब्द येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याला उपसर्ग म्हणतो. उपसर्ग घटित शब्द म्हणजे चूकच्या अगोदर बिन लागलाय म्हणजे बिनचूक जो आहे तो उपसर्ग घटित शब्द आहे. बिनचूक उपसर्ग घटित शब्द. त्याच्यानंतर जमीनदार, जमीनच्या पुढे दार लागलाय म्हणजे जमीन आहे त्याच्या पुढे दार लागलाय म्हणजे प्रत्यय लागलाय. अशा प्रकारच्या शब्दांना आपण म्हणतो प्रत्यय घटित शब्द. मग इथं लिहायचं प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द. झालं. त्याच्यानंतर तिळतिळ आणि आंबट चिंबट हे दोन्ही शब्द, अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. त्यामुळे तिळतिळ आंबट चिंबट इथं येतील अभ्यस्त शब्द आहे. हे मित्रांनो एकदम सिंपल आहे, तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं असेल. तुम्ही मागच्या पण व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओ बघून एकदम परफेक्टली अभ्यास करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल व्याकरणाचा. यानंतर पुढचा बघा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक 4 अ जो आहे त्याच्यातला तिसरा जो प्रश्न आहे हा नेहमी वाक्प्रचारावर असतो आणि हे सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला मागे विचारलेल्या वाक्प्रचारामधलेच वाक्प्रचार आहेत. बघा कंठस्नान घालणे, हुकूमत गाजवणे, व्यतीत होणे, आनंद गगनात मावणे, हे सगळेच्या सगळे जे काही प्रश्न आहेत ते या अगोदरच्या कुठल्या तरी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले. सगळेच्या सगळे. कंठस्नान घालणे हा 4-5 वेळा तरी आरामात येऊन गेला असेल. बघा कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. ठार मारणे. ओके. भारतीय जवानांनी सीमेवर 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. संपला विषय. एकदम सोपं आहे. वाक्यात उपयोग करताना कंठस्नान घालणे याचा करायचा. शब्दाचा अर्थ म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ लिहायला 1 मार्क, वाक्यात उपयोग करायला 1 मार्क, असे 2 मार्क तुम्हाला मिळून जाईल. यापैकी कुठल्याही दोघांचा, हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे. हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे आणि मग त्याचा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करू शकताय. व्यथित होणे म्हणजे खूप दुःखी होणे याचा वाक्यात उपयोग करू शकताय. आनंद गगनात मावणे म्हणजे न मावणे म्हणजे खूप आनंदी होणे, खूप आनंद होणे. तर अशा प्रकारे शब्दांचे अर्थ लिहायचे तर त्यांचे वाक्यामध्ये वाक्यात उपयोग करायचे. तर हुकूमत गाजवण्याचं कसं होऊ शकतं, स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत इंग्रजांनी बराच काळ भारतीयांवर हुकूमत गाजवली. त्याचबरोबर व्यथित होणे म्हणजे खूप दुःखी होणे. गणेशला गणितामध्ये कमी गुण मिळाल्यामुळे गणेश खूप व्यथित झाला. त्याचबरोबर आनंद गगनात न मावणे, गणेशचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. ओके. तर पुढचा बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे 4थ्यातला आ, शब्द संपत्ती. बघा 4थ्यातला जो आ आहे तो भाषिक घटकांवर आधारित प्रश्न असतो आणि हा 8 मार्काला असतो. ओके. याच्यामध्ये काय, शब्द संपत्ती हा घटक महत्वाचा आहे. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन ओळखा, वचन बदला किंवा शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहा, अशा प्रकारचे इथं प्रश्न असतात. तर याच्यामध्ये शब्दांचे समानार्थी शब्द, मार्ग म्हणजे बाबा रस्ता, जल म्हणजे पाणी. संपला विषय. ओके. एकदम सोपा आहे. मार्ग म्हणजे काय बाबा रस्ता आणि जल म्हणजे पाणी. ओके. पाणी, नीर वगैरे पाणी लिहा शक्यतो. त्याच्यानंतर पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. आता सुपीकच्या विरुद्ध नापिक, सुपीकच्या विरुद्ध नापिक आणि ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी, ज्ञानीच्या विरुद्ध आला अज्ञानी. संपला विषय. एकदम सिंपल विषय. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण, पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू. पुढे जर आपण बघितलं पुढील शब्दांचे वचन बदला. आता इथं तुम्हाला वचन बदलायचे. आता वचन बदलत असताना कशी, भिंती अनेक वचन आहे तर त्याचं एक वचन काय बाबा, भिंत. त्याचं एक वचन भिंत. रस्ता एक वचन आहे त्याचं अनेक वचन रस्ते. वचन बदलायचं. एक वचन असेल तर त्याचं अनेक वचन करायचं, अनेक वचन असेल तर त्याचं एक वचन करायचं. विषय संपला. जास्त काय टेन्शन नाहीये. पुढचा बघा, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे ही जी अक्षर आहे याच्यापासून 2 अर्थपूर्ण. आता रखवालदार याच्यापासून एक दार हा शब्द तयार होईल. त्याचबरोबर आपल्याकडे वाल हा शब्द सुद्धा तयार होतो. दार आहे, वाल आहे. त्याचबरोबर आपल्याकडे या ठिकाणी ख आणि ल घेऊन खल हा शब्द सुद्धा तयार होईल. खल बघा या ठिकाणी खल या ठिकाणी तयार होईल. त्याचबरोबर आपल्याकडे र आणि वा घेऊन रवा सुद्धा तयार होईल. रवा होईल, वारपण होईल रवाच्या उलट केल्यावर. तर अशा अनेक शब्द या ठिकाणी तयार होतात. अर्थपूर्ण शब्द. फक्त 2 लिहायचे, विषय संपला. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं नाही. आता या ठिकाणी लेखन नियमानुसार लेखन, इथं 2 गोष्टी असतात. कधी कधी 4-4 शब्दांचे गट दिले जातील,
त्याच्यातला एक अचूक शब्द ओळखायचा आहे. आता इथे काय करायचंय की कोणतीही 2 वाक्य सोडवायचे आहेत. इथं काय करायचंय, पुढील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखायचे आणि ते दुरुस्त करून पुन्हा लिहायचे. आता उदाहरणार्थ बघा, महर्षी कर्वे यांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. आता याच्यामध्ये महर्षी हा शब्द असा आपण लिहित नाही, महर्षी आपण असा लिहितो, महर्षी, ओके, असा लिहितो आपण. मग महर्षी कर्वे यांमध्ये असं आपण लिहू, कर्वे यांमध्ये, म्हणजे यांच्यामध्ये आपण जर बघितलं यामध्ये स्थितप्रज्ञाची, स्थित हा शब्द आपण कसा लिहितो, असा लिहितो, स्थितप्रज्ञाची. बघा या ठिकाणी स्थितप्रज्ञाची आणि मग पुढे लक्षणे होती. आता हे जर लिहिलं की त्याच्यानंतर आपण काय करायचं की बाबा जे शब्द आपण अचूक लिहिलेले आहेत दुरुस्त करून, महर्षी आणि स्थितप्रज्ञाची, तर या ठिकाणी या शब्दांच्या खाली आपल्याला रेषा मारायच्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल. एकदम सिंपल विषय. आता इथे जर बघितलं, पावसाळ्यात दिशा पुसर, इथं धुसर असेल, पावसाळ्यात दिशा धुसर, तर इथं पुसर नसायला पाहिजे, धुसर असायला पाहिजे. पण ते लिहिताना दिशा जो आहे तो आपण काय लिहितो, असा लिहितो, दिशा. ओके, आणि धुसर आपण असं लिहितो, दुसरा उकार धुसर, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघा, महाराष्ट्र ही आपण कसं लिहितो, असं लिहितो ही. आणि संतांची भूमी शब्दामध्ये हा दुसरा उकार पाहिजे आपल्याला. ओके, असा आपला भूमी असणार आहे. त्याच्यानंतर शनिवारी, आता शनिवार कसा असतो आपला, असा असतो शनिवारी. ओके, शनिवार असा होतो. दुपारी 12:30ची वेळ होते. आता शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होते. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुपारी, आता या ठिकाणी मला असं वाटतंय शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती, तर दुपारी बरोबर आहे, काय विषय नाही, बस दुपारी 12:30ची वेळ होती. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. एकदम सोपं आहे. बघा पुढे आपण प्रश्न क्रमांक 4 हा पुढचा जर तिसरा बघितला तर विरामचिन्हे. कधी कधी काय होतं, एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने विरामचिन्ह दिलेले असतात, तर ती दुरुस्त करून लिहा असं असतं. आणि कधी कधी अशी विरामचिन्ह दिलेली असतात, ती आपल्याला लिहायची. तर इथे बघा, याला आपण म्हणतो स्वल्पविराम, हे आपल्याकडे स्वल्पविराम आहे. आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे. ठीक आहे, एक दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि एक दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता या ठिकाणी पुढचा बघा मुद्दा, पुढचा जो प्रश्न आहे तो इथे दुहेरी अवतरण चिन्ह आपण लिहू. पुढचा बघा, टॅक्स म्हणजे कर, पारिभाषिक शब्द ओळखा. तर खूप सोपं आहे. 2 इंग्रजी शब्द दिले जातील, त्यांचे मराठीत अर्थ लिहायचे. पारिभाषिक शब्द लिहा. त्याच्यानंतर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन, एक्झिबिशन म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रदर्शन. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. अशा प्रकारे व्याकरण घटक आणि भाषा अभ्यास घटक यावरचे प्रश्न जे आहेत ते आपण सोडवू शकतो. तर खूप सोपे असतात हे प्रश्न. जर तुम्ही मागच्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमचा सगळा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तर सर्व विषयांच्या जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही गुगलला जाऊन कशा प्रकारे डाउनलोड करू शकता, तर ते आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन की कशा प्रकारे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता PDF फाईलमध्ये. तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका, असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केलं की तुम्ही टेस्ट देऊ शकताय.
समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद.